कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी 2024-25 या आर्थिक वर्ष बँकेनं केलेल्या कामगिरीची पत्रकार बैठकीत माहिती दिली। 2024-25 या आर्थिक वर्षातील बँकेच्या 285 कोटी 72 लाख रुपये इतक्या भागभांडवलात वाढ होऊन ते 307 कोटी 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचले। बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असून बँकेनं 10,000 कोटी ठेवींचा टप्पा ओलांडलाय। बँकेच्या शाखांनी सरासरी 139 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून सर्व शाखा नफ्यात असल्याचं अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। बँकेत खाती असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेकडून व्यवसायासाठी 30,000 रुपयांचं मध्यम मुदत कर्ज देणारी ताराराणी महिला सक्षमीकरण योजना राबवणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। अशी आपण एक ताराराणी महिला सक्षमीकरण योजना आपण घेतलेली आहे। त्यामध्ये 10 लाख जवळजवळ 34,000 लाभार्थी 10,34,000 महिला लाभार्थी या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये पैसे यांचे जिल्ह्यामध्ये येतात अनेक बँकामध्ये। त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोल्हापूरच्या 1,38,158 महिलांना पैसे येतात। आता आपण 30,000 रुपये त्यांना कर्ज देणार आहोत। 3 वर्षाची मुदत राहील, 10% व्याज राहील, 900 रुपयेचा त्यांना महिन्याला हप्ता येईल, 6,100 रुपये त्यांना परत मिळतील। 2 महिला जामीन घ्यायचे आहेत, एका महिलेचं कर्ज तिघांची साखळी त्यांनी करायची आहे। ह्याला दुसरी कुठलीही अट नाही, फक्त एकच आमची अपेक्षा आहे की त्यांना मायक्रो फायनान्स, खाजगी सावकार याकडे जादा व्याजाने पैसे त्यांनी आणू नयेत। त्यांचा कुठला असलेला व्यवसाय किंवा ते नवीन व्यवसायासाठी ह्या पैशाचा वापर करून आपल्या संसारामध्ये प्रगती कशी होईल बघावी, हा आमचा उद्दिष्ट आहे। हे 6 महिन्यांनी आता यांचं कर्ज झालं की यांची महिलांची संख्या ठरेल, मग त्याप्रमाणे आम्ही निविदा काढून आम्ही 2 लाख रुपये अपघाती विमा बँकेच्या पैशातून उतरणार आहोत। या पत्रकार बैठकीला आमदार सतेज पाटील, राजूबाबा आवळे, संजयबाबा घाटगे, निवेदिता माने यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते।